नमस्कार मंडळी, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। इनो आणि सोडा घातल्याशिवाय आठवड्याच्या 5 दिवसाच्या 5 रेसिपी आज आपण बघणार आहोत। त्याआधी आपल्याला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा मराठी कट्टा किचन। त्याचबरोबर शेजारची बेल घंटा देखील वाजवायला विसरू नका, म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला नक्की मिळतील। आपण प्रथम 2 कप तांदूळ इतका धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा इतका मेथीदाणा घालायचा आहे। 4 तास तांदूळ भिजल्यानंतर तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 कप भिजवलेले पोहे आणि 1 कप खोवलेला नारळ घालायचा आहे। 3/4 कप पाणी घालून आपल्याला याला वाटून घ्यायचे आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। रात्रभर याला फर्मेंट करायला ठेवायचे आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। फोडणीच्या कढईमध्ये 2 चमचे इतके तेल घ्यावे। त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून ही फोडणी बॅटरमध्ये घालावी आणि कढईसारखाच आपल्याला खोल अप्पम पॅन घ्यायचा आहे। तुम्ही साधा पॅन देखील वापरू शकता। पॅनमध्ये सर्वप्रथम थोडेसे तेल घ्यावे आणि पॅन तापवून घ्यावा। पॅनमध्ये तुम्ही बॅटर घालावे आणि कडेच्या बाजूने थोडेसे तेल सोडावे। झाकणे घालून हा बंदोसा दोन्ही बाजूने शेकून घ्यावा आणि नारळाच्या चटणीबरोबर आपल्याला सर्व करायचा आहे। पुढची रेसिपी आहे स्ट्रीट स्टाईल सँडविच। यासाठी 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक किसलेला गाजर, उकडून घेतलेले कॉर्न, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, थोडेसे चीज घालून मिक्स करून घ्यावे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा पेपर पावडर मिक्स करावी आणि ब्रेड स्लाइसला बटर लावून घ्यावे। त्यावर हे स्टफिंग घालावे आणि वरून चीज घालावे। दुसऱ्या स्लाइसला देखील बटर लावावे आणि मंद आचेवर पॅनवर भाजून घ्यावे आणि टिफिनमध्ये सॉस बरोबर याला तुम्ही सर्व करू शकता। पुढची रेसिपी आहे उडदाची डाळ भिजवल्याशिवाय खुसखुशीत मेदूवडे। यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 कप तांदळाचे पीठ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 1 कप दही, ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने दही घालावे आणि मिक्स करून घ्यावे आणि यामध्ये हळूहळू 1 कप इतकं पाणी घालावं, गाठी होऊ देऊ नये। नंतर 1/4 इतके आपण पाणी घातलेले आहे आणि हे मिश्रण आपण पॅनमध्ये घालून हलवून घ्यावे। ते शेप होल्ड करेल थोड्या वेळाने आणि हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये शेप होल्ड केल्यानंतर काढून घ्यावे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी, हाताला तेल लावून याला मळून घ्यावे। तेल लावून मळाल्यानंतर त्याला वड्याचा आकार द्यावा, मध्यभागी 1 छिद्र पाडावं आणि सर्व वडे तेलामध्ये तेल तापवल्यानंतर मध्यम आचेवर तळून घ्यावे। वडा अगदी क्रिस्पी तयार होतो व आतून पोकळ तयार होतो। असे हे टिफिनसाठी इन्स्टंट मेदूवडे आपले तयार। पुढची रेसिपी आहे सर्वांनाच आवडता असा लच्छा पराठा आणि याला फ्लेवर देणार आहे चिली गार्लिक पराठा। यासाठी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे। त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत, ओरिगानो सीझनिंग घातलेलं आहे, लसणाचे 10 ते 12 पाकळ्यांची पेस्ट करून घेतलेले आहे। एका वाटीमध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर देखील मिक्स करून घेतलेले आहेत आणि चपातीचं पीठ आपल्याला नॉर्मल हे मळून घ्यायचं आहे। मधून एक छोटा पेढा काढून घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। मध्यभागी बटर असलेले मिश्रण घालायचे आहे आणि त्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याचे हे मिश्रण घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। फॅन फोल्डिंगप्रमाणे रोल करून ही पोळी फोल्ड करून घ्यावी आणि त्याच्यावरून तेल लावावे आणि चपाती गोल गोल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यावी। पराठा आणि पुन्हा एकदा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, म्हणजे खूप सगळ्या लेयर्स असणारा हा पराठा तयार होईल। तो दही किंवा चटणीबरोबर आपल्याला सर्व करायचा आहे। खरपूस हा तेलावर किंवा तुपावर तुम्हाला भाजून घेता येईल। पुढची रेसिपी आहे शिल्लक डाळीचा पराठा। यासाठी आपण 1 ते 1.5 कप आटा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 कप इतकी डाळ घातलेली आहे, 1 कप बारीक चिरलेला कांदा, धनेपूड 1 टीस्पून, 1 टीस्पून जिरेपूड, थोडीशी हळद, अद्रक लसूणची पेस्ट, जिरे, लाल तिखट, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा, 1 बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल। 15 मिनिट हे पीठ भिजू द्यावे। पराठा लाटून घ्यावा। तेल किंवा तूप लावून हा खरपूस भाजून घ्यावा आणि शिल्लक डाळीचा पराठा तयार।